इस्रायल युद्धामुळे आखाती देशांमधील बाजारपेठांवर मोठा परिणाम झाला असून त्याचा थेट फटका सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायत उत्पादकांना बसला आहे. दुबई, अबुधाबी, बहरीन आणि UAE सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये निर्यात ठप्प झाल्याने हजारो टन द्राक्षे अडकून पडली आहेत. मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरातून निर्यातीसाठी पाठवण्यात आलेला सुमारे 300 कंटेनर 3900 टन द्राक्षे परत पाठवण्यात आली, तर 700 कंटेनर शीतगृहात अडकून पडले आहेत. याशिवाय सांगली जिल्ह्यातील बागांमध्ये अजून 10,000 टन निर्यातक्षम द्राक्षे शिल्लक असल्याचे एकूण 15,000 टन द्राक्षे प्रभावित झाल्याची माहिती समोर आली आहे. दरवर्षी रमजानच्या काळात आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची निर्यात होते, मात्र यंदा युद्धामुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेतच द्राक्षे विकावी लागत आहेत. सध्या स्थानिक बाजारात 120 ते 170 रुपये प्रति किलो दर मिळाला असून तरी पुरवठा वाढल्यास दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी सांगितले, युद्धामुळे निर्यात बंद पडली आहे. बंदरातील 5 ते 6 हजार टन द्राक्षे प्रभावित झाली असून बागेत अजून 10,000 टन शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक दरातच द्राक्षे विकावी लागत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना परकीय चलनात सुमारे 1,000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मदत, अनुदान किंवा विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.